रामकृष्ण हरी मंडळी, आज दिंडीचा चौथा दिवस. आज आम्ही सकाळी 5 वाजताच रेडी होऊन पुणे टू सासवड जायला तयार झालो. आमचं इथे नियोजन झालं, चहापाणी झालं. त्यानंतर आम्ही ही सब दिंडी 11 लोकांची आम्ही निघालो हडपसरच्या दिशेने. हडपसरला यायला पण खूप वेळ लागला. हडपसर पण लवकरच निघालो होतो. हडपसरला पोहोचलो. हडपसरला देखील खूप गर्दी होती. लोक खूप दर्शनासाठी येऊन थांबली होती. त्यानंतर आम्ही छोटे छोटे व्हिडिओ वगैरे काढत, फोटो काढत पुढे चाललो होतो मजा करत. आणि खूप नादिक लोक आहेत आमच्या दिंडीमध्ये. त्यानंतर आम्ही दुपार 10 वाजताच्या नाश्त्यासाठी थांबलो. खूप छान नाश्ता झाला. आम्ही इथे अर्धा तासाची छोटीशी झोप घेतली. त्यानंतर आम्हाला घाट चढायचा होता. घाट चढायला लागलो. घाटात खूप कस लागतो घाट चढण्यासाठी. रथाला देखील 6 बैले लावली जातात, जोडली जातात की जाण्यासाठी. इथे पुढे विठ्ठल आमची वाट पाहत होते. विठ्ठलांचं दर्शन घेतलं. विठ्ठल आमच्याकडं छान हसून म्हणत होते, करा अजून छान वारी. आणि आम्ही इथून पुढे निघालो. आमचा नंतर मुक्काम 5 किलोमीटरवरतीच होता, घाटाच्या वरती. तिथे आम्ही आलो. लवकरच पोचल्याने आम्ही 1-1.5 तासाची झोप घेतली. 4 वाजताच पोचलो होतो. त्यानंतर 5 वाजता आम्हाला चहा पाण्याची सोय झाली. चहा पाणी करून आम्ही 6 वाजता लोक रावटी लावायला आली. रावटी लावली. 11च लोक असल्याने रावटीत खूप मजा येते. आणि आम्ही आता इथे 2 दिवस मुक्कामी आहोत. आणि आम्ही परवा दिवशी जाणार आहोत सासवड ते जेजुरी. रामकृष्ण हरी.